हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठापासून आप्पे कसे करायचे, पौष्टिक असे आप्पे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी ह्या मेथ्या घेतलेल्या आहेत। ह्या मेथ्या भाजायच्या आणि ह्याची पावडर करून यामध्ये घालायची। चवीला पण छान लागते आणि पीठ भिजण्यासाठी मदत होती। अशा पौष्टिक अशा ह्या मेथ्या त्या पण ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्या पचनासाठी पण ह्या मेथ्या चांगल्या असतात। त्यामुळे हे आता मेथीची पावडर करून ह्यामध्ये टाकायची आहे। मेथ्या भाजून अशी पावडर करून घेतलेली, मोठी मोठी जरी झाली तर पण चालते, पण त्यामध्ये लागतेच ती पावडर घातली त्याचा वास पण छान येतोय, पीठ भिजायला पण मदत होती। चवीनुसार मीठ टाकायचं। आता यामध्ये आता चवीनुसार साखर पण टाकायची आहे। आता ह्यामध्ये पाणी गरम घालायचंय। गरम पाणी घातलं की पीठ लवकर भिजतं। गरम पाणी घातल्यानंतर पीठ लवकर भिजतं, त्यामुळे गरम पाणी घालायचं यामध्ये। आता ह्यामध्ये पाणी लागेल तसं घालायचं आहे, थोडं थोडं, पण गरम पाण्यातच भिजवायचं आहे पीठ। थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे आणि गुठळ्या मोडून घ्यायच्या। आता पीठ बरोबर आहे, म्हणजे आप्पे करायला थोडं पीठ घट्टच लागतंय। आता भिजून आणि थोडंसं ते पातळ होईल, कारण का नाचण्याच्या पिठाला जास्त पाणी शोषलं जात नाही। त्यामुळे आता ह्याला असं झाकून ठेवायचं आहे पीठ भिजण्यासाठी। आम्ही आता पीठ हे सकाळी भिजायला घातले, कारण का आम्हाला संध्याकाळी करायचं आहे। आमचं सकाळचं डबे असते, त्यामुळे आम्हाला होत नाही ते, त्यामुळे आम्ही आता हे संध्याकाळी करणार आहे। तुम्ही रात्री जरी घातलं तरी तुम्हाला सकाळी करायला येते, पण आम्ही आता सकाळी घातले आणि आम्ही संध्याकाळी करणार। त्यामुळे आता ह्यामध्ये सोडा विडा काही घालायचं नाही। हे पीठ आता असंच झाकून ठेवायचं आणि संध्याकाळी ज्या वेळेला तुम्हाला करायचं त्यावेळेला इनो घालायचा आहे आणि आप्पे करायचे। आता हे पीठ झालेलं आहे, त्याला आता झाकण लावून ठेवायचं आहे। सकाळी घातलेले पीठ भिजायला, पीठ चांगलं भिजलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढा, जेवढं करायचं तेवढंच आपल्याला काढायचं आहे बाजूला, आणि त्यामध्ये इनो टाकायचा। यामध्ये आता इनो टाकायचा आहे, आता मिक्स करायचं आहे आणि आता गरम गरम असं लगेचच असं आप्पे करायला घ्यायचे। आता तेल किंवा तूप घालून आप्पे करायला घ्यायचे। आता आप्पे घालून घ्यायचे। यामध्ये तुम्ही भाज्या पण, कांदा, टोमॅटो, गाजर असं पण तुम्ही करू शकता। आम्हाला असं प्लेनच पाहिजे। आता झाकण ठेवायचं आहे। छान असं नाचणीचे आप्पे पौष्टिक असे। छान असे पौष्टिक आप्पे टम्म फुगलेले। आता असं सर्व करून घ्यायचं आहे। ओल्या खोबऱ्याची चटणी,
पुदिना, मिरची, लसूण, छान असं नाचणीची आप्पे. दिसायला जरी काळे वाटते, खाण्यासाठी छान पौष्टिक अशी. मला तोडून पण दाखवणार आहे. असा जाळीदार असं झालेला आहे. अशी जाळी पडलेली आहे छान अशी. तरी आप्पे खायला, नाचणीची आप्पे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.